टाकून घेतलेली आहे मी, सॉरी जिरे नाही मोहरी टाकून घेतली. आणि त्यानंतर लसूण भरपूर सारा लसूण घेतलेला आहे मी आणि तो लसूण छान ठेसून बारीक चिरून घेतलेला आहे. लसूण भाजीमध्ये असला ना खूप छान भाजीला टेस्ट येते बघा. तर लसूण अशा पद्धतीने आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे मस्त. त्यानंतर हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली ती टाकून द्यायची आपल्याला तेलावर आणि मिरची पण तेलावर छान परतून घ्यायची बघा. पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो ही रेसिपी एवढी छान आहे ना, भाजी खूप टेस्टी लागते. ही मिक्स भाजी तुम्ही करून बघा एकदा. कांद्याची पात आणि मेथी आणि त्याच्यामध्ये मसुराची डाळ टाकून खूप छान लागते. हिरवी मिरची लसूण छान परतल्याच्या नंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि हळद पण तेलावर छान परतून घ्यायची. त्यानंतर इथे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली ती टाकून द्यायची आणि कांद्याची पात पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची बघा अशा पद्धतीने. छान परतून झाल्याच्या नंतर तिथे आपल्याला मसुराची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायची. मसुराची डाळ मैत्रिणींनो शिजायला कशी पटकन शिजते आणि खायला पण टेस्टी लागते, त्यामुळे तुम्ही मसुराची डाळ ह्याच्यामध्ये टाकू शकता. चण्याची डाळ टाकली तर त्याला टाईम लागतो शिजायला. मसुराची डाळ छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे मेथीची भाजी बघा, मी थोडी मेथीची भाजी घेतलेली ती पण ह्याच्यात टाकून द्यायची आणि ही भाजी सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायची, छान वर खाली करून घ्यायची बघा. मैत्रिणींनो चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला. पाहू शकता अशा पद्धतीने भाजी मी छान मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये. तर छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला इथे पाणी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे मी, जास्त नाही घेतलं, कारण ही भाजी आपल्याला थोडीशी ओलसर करायची आहे, एकदम सुक्की नाही करायची, थोडी ओलसर करायची म्हणजे खायला पण खूप छान लागते. पाणी टाकून झाल्याच्या नंतर सर्व भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची बघा. मैत्रिणींनो संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप करू नका जरा पण, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल मी कशा पद्धतीने करते ते आणि काय काय टाकते ते सगळं कळेल. आणि मध्ये मध्ये भाजी अशी आपल्याला हलवून घ्यायची, ही छान वर खाली करून घ्यायची. झाकण ठेवायचं नाही भाजीवर, आणि झाकण जर ठेवलं तर भाजी आपली हिरवीगार दिसणार नाही बघा. आणि मीडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची. फास्ट गॅस केला ना मैत्रिणींनो भाजी शिजणार नाही आणि पाणी त्यातलं आहे ते संपूर्ण आटून जाणार, त्याच्यामुळे मीडियम गॅसवरच ही भाजी छान शिजून द्यायची आणि लवकर शिजल्या जाते. पाहू शकता तुम्ही भाजीतलं पाणी पण सर्व आटलेलं आहे आणि भाजी आपली 90% आपली भाजी शिजलेली आहे पाहू शकता. तर मैत्रिणींनो ही कांद्याची भाजी आणि मेथीची भाजी त्याच्यामध्ये मसुराची डाळ ही सर्व मी टाकून बनवलेली ही भाजी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. पाहू शकता भाजी आपली झालेली आहे मस्त.